आमचा संघ कसा वाढेल. आपले जे दुश्मन आहे त्या दुश्मनाने याच्यावर चिंतन केलं की आपला संघ कसा मजबूत होईल आणि त्याने आपला संघ मजबूत केला. आपण संगम शरण करी कच्चा मी म्हणत आहोत, पण तो आपले संघ तुटत आहे, मजबूत नाही होत आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. नंतर आहे की अलगाव तथा विशिष्टता की भावना. आपल्यामध्ये आपल्यापुरतं मर्यादित विचार करण्याची भावना आहे. माझ्यापुरतं एवढाच विचार करण्याची भावना आहे. आपण आपली अशी भावना निर्माण करायची, माझा संघ कसा मजबूत होईल. एक तर तुम्ही राहण्याला काही फायदा होणार नाही, तर तुम्ही संघ मजबूत करा. 2 माणसं तयार करा, 3 लोक तयार करा, एक बाई जोडला तरी तुम्हाला थोडीशी मदत होते, आपला संघ मजबूत होईल. ते एकांतवासामध्ये राहणं, एकटं राहणं, त्याच्यात तुम्ही कोणाचं कल्याण करून राहिले. आता तुम्ही थायलंडमध्ये जातात लोक. थायलंडमध्ये कोणती पद्धत आहे की काही भिक्षू जंगलामध्ये राहतात, काही भिक्षू गुफेमध्ये राहतात, काही भिक्षूच्या त्या पद्धतीचं आचरण आहे. तर 20-20 वर्ष जंगलामध्ये राहतात. तिथं कोणीतरी डबा देत असेल किंवा जे काही कोणी फळ आणून देत असेल, जे काही असेल त्याच्याने जीवन जगतात ते. आणि तिथून आल्यानंतर मला सिद्धी प्राप्त झाली, मला ज्ञान प्राप्त झालं. अशा प्रकारचं ते लोकांना अलौकिक शक्ती दाखवतात. तसं बुद्ध धर्मामध्ये नाही आहे की एका माणसाने दुसऱ्या माणसासाठी झटणे, त्याचं कल्याण करण्याचा विचार करणे. हा विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आला की आपल्याला इतरांसोबत चांगलं राहायचं आहे, मिळून मिसळून राहायचं आहे आणि दोघांचं कल्याण होईल, दोघांचे पुढे जातील, अशा प्रकारचं आपल्याला कार्य करायचं आहे. हा जर विचार आपल्या मनामध्ये आला तर मी माझं बिलकुल गॅरंटी आहे, माझी गॅरंटी आहे की आपला समाज सगळ्यात पुढे जाऊ शकते, सगळ्यात पुढे. कारण आपला समाज मेहनती आहे, मेहनत करणारा समाज आहे. हा मेहनत करणारा समाज हा सगळ्यात पुढे जाऊ शकतो. फक्त आपलं कसं विचार करण्याची मर्यादा आपल्यापुरतीच आहे आणि चुकीच्या दिशा देण्यात आलेल्या आहे की आपण दुसऱ्याचं कसं कल्याण करता येईल, आपली वाचा कशी असावी, आपलं आचरण कसं असावं, हे आपल्याला ठरवावं लागेल, याच्यावर विचार करावा लागेल. माझ्यासाठी एखादे आचरण चांगलं असेल ते तुमच्यासाठी कदाचित नसेल, तुमच्यासाठी एखादी गोष्ट चांगली असेल ती कदाचित माझ्यासाठी चांगलं नसेल. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वेळेनुसार, तुमच्यानुसार तुम्हाला उत्तम कर्म कसं करता येईल, उत्तम चांगलं कर्म कसं करता येईल, याच्यावर तुम्हाला स्वतः प्लॅनिंग करावं लागेल. तुम्ही म्हणाल की माझ्या घरच्या बाजूची बाई आहे ते खूप भांडखोर आहे, तो विचार कराल तर तुमचं भांडण कधीच मिटणार नाही. तुम्हाला याचं चिंतन करावं लागेल की आमच्या दोघीमधलं भांडण कसं मिटेल आणि आमच्यामध्ये मैत्री कशी निर्माण होईल. एकदा का तुम्ही मैत्री केली आणि तिचं मन जिंकलं
तुम्ही एक फूटभर जागा तिच्याकडून घेऊ शकता तुम्ही, पण भांडणाने 1 इंच जागा देणार नाही तुम्हाला, एक वस्तू देणार नाही ती भांडणाने. विचार करा. प्रेमाने एकामेकाची देवाणघेवाण होईल, विचाराने काम होईल. तुझ्यात जेवढा अधिकार आहे तेवढा तू कर, माझा अधिकार आहे तेवढा मी करेल. परंतु भांडणाने समस्या मिटत नाही, तर आपल्याला संघ निर्माण करून संघटित होऊन काम करावं लागेल. एकामेकाशी भांडत राहिल्यामुळे काम नाही होणार. तर ते धम्म म्हणजे तो विचार तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. दुसरं विशिष्टता की भावना. मी फक्त एकाच ग्रुपमध्ये राहील, विशिष्ट ग्रुपमध्ये राहील, मग त्या ग्रुपच्या बाहेर मी काम करणार नाही. जे ग्रुपिझम आहे ते ग्रुपिझम आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. सगळ्यात त्या ग्रुपची बाई आहे, त्या विहारातली बाई आहे, इतर समाजाची बाई आहे, त्याच्याशी प्रेमाने वागावं लागेल. नाही तर आपल्याकडे काही विहाराचा ग्रुप राहते, त्या विहारातली बाई त्या विहारात नाही जात, त्यांच्या आपसामध्ये त्यांचे ग्रुप राहतात. विहारामध्ये महिला मंडळाच्या ग्रुप, या महिला मंडळाची बाई त्या महिला मंडळाच्या येतात. तर आपल्याला असे आपली जे मर्यादा आहे ते सोडून, विशिष्टता जी मर्यादा आहे ते सोडून आपल्याला पुढे जाणे गरजेचं आहे. आपला विचार मोठा ठेवायचा, विचार संकुचित नाही ठेवायचा, आणि खूप सतर्क हुशार असायचं. प्रत्येक क्षणी माणसाला फसवणार लोक भेटतात, प्रत्येक क्षणाला माणसाला फसवणारी लोक बाहेर. आमच्याकडे येतात काही काही, बंदीची फी भरायसाठी पैसे नाही, आता आजचा शेवटचा दिवस आहे, मग काही होणार नाही पैसे. मग किती आहे फी? 1000 रुपये आहे. 1000 रुपये दिला, तो पैसे घेऊन गायब गावाकडे. त्यांनी फी भरली की नाही, कॉलेजमध्ये जात आहे की नाही, कशासाठी पैसे मागितले पताच नाही चालत. नंतर आहे की अपने में सीमित रहने की भावना. आपल्यामध्ये सीमित राहून, आपल्यामध्येच न राहता आपल्याला आपले मनोविचार मोठे करायचे आहे आणि मिळून मिसळून वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये सीमित नाही राहायचं. दुसरी गोष्ट, अपने दिल की हित की सुरक्षा करणार. आपण आपल्याच ग्रुपचं भलं झालं पाहिजे, दुसऱ्या ग्रुपचं नुकसान नको काही हो, तशी भावना आपल्यामध्ये नाही पाहिजे. आज आपल्या समाजाने जर चांगले ग्रुप बनवले असते आणि इतर समाजामध्ये आपण काम केलं असतं, खेड्यामध्ये म्हणा, शहरामध्ये म्हणा, तर आपले ग्रुप मोठे झाले असते आणि दुसरा समाज पण जुडला असता. त्याचा धर्म तो पाळते, त्याची दिवाळी तो साजरा करते, त्याच्या देवाची तो पूजा करते. आपल्याला त्याला का बुद्ध धर्म द्यायचा आहे का? इतर धर्मामध्ये काय भावना निर्माण झाली आहे आपल्याबद्दल, की बौद्ध लोकांशी संपर्क केला की ते आपल्याला बुद्ध बनवतात. ही भावना आपल्या विरोधकांनी प्रचार केला. नाही, बुद्धाजवळ जाऊ नका. जसं बुद्धांना अस्पृश्य बनवलं ना, अस्पृश्य का बनवलं आपल्याला? की हे लोकचे विचार एवढे चांगले आहे की यांच्याजवळ जाल ना, यांचे विचार ऐकाल तर तुम्ही त्यांचे होऊन जाल, त्यांचेच बनाल. इतके सुंदर आचरण, इतके सुंदर विचार आहे. म्हणून यांना म्हटलं की तुम्हाला अस्पृश्य बनवण्यात आलं, आपल्याला सजा देण्यात आली की तुम्ही अस्पृश्य. म्हणजे
तुमचा दुसऱ्याशी संबंधच नाही आला पाहिजे. लोकांनी तुम्हाला आजही बौद्ध धर्म हा इतका श्रेष्ठ आहे, परंतु बुद्ध धर्म हा अस्पृश्य लोकांनी घेतला, महार जातीने घेतला आणि त्या महार जातीबद्दल असं बोलल्या जाते की त्या महार जातीचं ऐकू नका तुम्ही, ते अस्पृश्य आहे त्यांचं ऐकू नका, फक्त ब्राह्मणाचं ऐका, बस दुसऱ्याचं ऐकू नका. अशा प्रकारे आपल्याला अलग ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे आपली हे झालं की आपण सीमित राहिलो. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणखी 1 वर्ष जिवंत असते, फक्त 1 वर्ष, तर त्यांच्याशी चर्चा करायला बरेच धर्मातले लोक आले होते. जैन धर्माच्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांची चर्चा केली. बुद्ध धर्माची दीक्षा द्यायच्या अगोदर बऱ्याच धर्माच्या लोकांनी चर्चा केली, काही ओबीसीनी चर्चा केली. बाबासाहेबांचे एवढे विचार प्रगट होते की ते दुसऱ्या लोकांना सुद्धा बुद्ध धर्मामध्ये आणू शकले असते, एवढं हे झालं असतं. परंतु बाबासाहेब राहिले नाही. आपल्याला कसं आहे की आपल्याला एक मोकळं राहायचं आहे, विचार करायचा आहे की मोकळा विचार, की कोणाबद्दल द्वेष, कोणाबद्दल राग ठेवायचाच नाही, परंतु सतर्क राहायचं की आपल्याला लुटणारे लोक खूप आहेत. लुटणारे, आपण इमानदारीने वागतो, दुसरा माणूस बेईमाने वागते. आपण सीध्या मनाने जातो दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी विकृत भावना असते, वाईट भावना असते. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. कारण आपल्याला आपलं सांभाळणारा कोणी नाही ना, आपलं रक्षण करणारा कोणी नाही. आपल्यासाठी कोण धावून येत आहे? आपला समाज सध्या आता बिलकुल कोमामध्ये गेला. आपल्या समाजामधून संघर्ष हळूहळू नष्ट झाला आहे. आता एखाद्या बाईला म्हटलं चल बा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायचे, पोलीस स्टेशनचं नाव घेतल्याबरोबर ते बाई लागेल मार्केटमध्ये फिरत तुमच्यासोबत, कोणत्या सभागृहात येईल 10-12 बाया, पण पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायचे म्हणतात. मला काम आहे ना थोडंसं, मला हे जात आहे, मला ते द्यायचं आहे. एक बाई तयार नाही होत. तुम्हाला मदत करायला एक बाई तयार होणार नाही. कोणाची सुरक्षा करायची आहे, रिपोर्ट द्या. नाही बाबा मी नाही. एखाद्या मुलाला भर चौकामध्ये मारत आहे 2-4 लोक, आपल्याकडे 15-20 लोक पाहत आहेत, परंतु कोणी धावून नाही जाणार. एवढी परिस्थिती आपली आता बिकट झाली ना. आपल्या मुलांच्या घरी जाऊ लोक मारत आहेत, आपल्या मुलीच्या घरी जाऊ लोक बाया मारत आहेत, माणसं मारत आहेत, परंतु दुसरा बाजूचा माणूस जवळ येत नाही. अशी कठीण परिस्थिती आपली येऊन गेली. आपला समाज हा कमजोर होत आहे आणि म्हणून आपल्याला संघ मजबूत करणं गरजेचं आहे. आपल्यामध्येच भांडणं लावत आहेत, आपल्यामध्येच भांडणं लावत आहेत. विभिन्न मापदंड, विभिन्न आदर्श, विभिन्न वैचारिक भिन्नता, आपल्यामध्ये अलग अलग विचार आहेत, अलग अलग आदर्श आहे. कोणाला तो भिक्षू आवडते, कोणाला तो भिक्षू आवडते, तर कोणाला कोणता विचार आवडते, सगळं भिन्न भिन्न आहे. आता आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की राजकारणामध्ये कमीत कमी 5-6 तरी गुट असतील, ग्रुप आहे राजकारणामध्ये, बरोबर आहे. परंतु भिक्खू संघामध्ये एक भिक्षू म्हणजे एक दल. भिक्षू संघाने समाजाला एवढं तोडून टाकलं, 10-12 बाया घेऊन ते भिक्षूनी काम करते, 10-12 बाया घेऊन ती भिक्षूनी आपल्या मताचं काम करते, तो भिक्षू आपल्या मतानं काम करत आहे, तो भिक्षू आपल्या मतानं काम करत आहे. लोक बिचारे पैसे देत आहे,
परंतु हे भिक्षू आपापल्या मतानं काम करत आहे. त्यांचा भिक्षूचा एक संघ कुठेही दिसणार नाही. जेवढे भिक्षू आहेत तेवढे विचार सुरू आहेत. तर किती आपलं विभिन्नता आहे. भिक्षूने एक करायला पाहिजे होतं ना, सगळ्यांना एकच संघ पाहिजे होता. किंवा मग तुम्ही एक हे ध्यान आहे, कोणी एक विचार घेऊन चाला सगळे मिळून, परंतु प्रत्येक भिक्षू अलग अलग विचार. त्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आपल्या धम्मसारथी भंतीजींना त्रिवार वंदन. सगळ्या महापुरुषांना त्रिवार वंदन. अतिशय सामाजिक संघ को मजबूत करना. बुद्ध म्हणजे चरित्रेची निर्मिती. प्रत्येक व्यक्तीने असा व्यवहार करायला पाहिजे की दुसऱ्याला त्यापासून प्रेरणा मिळायला पाहिजे आणि त्यामधून समाज एकत्रित येऊन धम्माचं कार्य हे समोर गेलं पाहिजे. धम्माचं कार्य हे आहे की सामाजिक संघटना एकत्रित येऊन मजबूती करायला पाहिजे आणि संघ म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्माचा प्रसार आणि प्रसार करायला पाहिजे. बाबासाहेबांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते संघाद्वारेच आपण ते प्रत्यक्षात साकार करू शकतो. म्हणून चरित्र निर्माण करणे, संघाला मजबूत करणे आणि संघाला समोर घेऊन चालणे बुद्ध धम्म आणि संघाचं महत्वपूर्ण हे कार्य आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. म्हणजे सुरुवात ही स्वतःपासून जरी असली तरी ते इतरांपर्यंत पोहोचून संघटन तयार करून संघाला मजबूत करणे खूप महत्वाचं आहे आणि ते आज काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती आता विघटित होत चाललेला आहे. प्रत्येक व्यक्ती एक व्यक्ती असतो, आपल्या मागे 10 लोक तयार करून एक गट तयार करतो, एक संघ तयार करतो. भिक्खू संघामध्ये तसंच आहे. भिक्खू संघामध्ये एकही नाही आहे. प्रत्येक विहारामध्ये एक भिक्खू असतो, त्याच्या 10 बाया तो एक गट होऊन जातो. तो दुसऱ्या विहारातील भिक्खूला महत्व देत नाही. त्या पण बाया तशाच वागतात. असं व्हायला नको. जोपर्यंत आपण संघटित येऊ शकत नाही तोपर्यंत आपण मजबूत अशी संघटना निर्मिती करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने चरित्र निर्माण करून संघ निर्माण करून संघ मजबूत करून आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्माचा प्रसार आणि प्रसार करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्यामध्ये काय आहे, पहिला पॉइंट, अलगाव तथा वरिष्ठता की भावना. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थापोटी जगतो, स्वतःचा विचार करतो, इतरांचा विचार करत नाही. तर ही जी स्वतःपुरतीची भावना आहे ती ठीक आहे, पण स्वतःचा स्वार्थ म्हणजे जी काही भावना आहे ती प्रस्थापित करून इतर लोकांचाही भल्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या शेजार पाजार किंवा घरामध्ये पण एकी असायला पाहिजे. तरच आपण ती भावना म्हणजे वाढवू शकतो. व्यक्तिगत न राहता ती सामाजिक भावना असायला पाहिजे, तरच आपण समोर जाऊ शकतो. जोपर्यंत आपण समाजाचा विचार करू शकणार नाही तोपर्यंत आपण बाबासाहेबांचे विचार ह्या प्रसार आणि प्रसार नाही करू शकत. त्यामुळे स्वतःचा पण विचार करा, सोबतच दुसऱ्यांचा पण विचार करा आणि आपल्या समाजाला हितपूर्वक असे कार्य करून समोर न्या. दुसरा है अपने में सीमित रहने की भावना. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थापोटीच जगतो, स्वतःचाच विचार करतो, मीच समोर गेला पाहिजे. कुटुंबामध्ये पण बघा, भावाभावामध्ये एक भाऊ समोर जात असला दुसरा भाऊ पाय खेचतो किंवा त्याला ते आवडत नाही की हा कसा समोर जातो, मीच समोर गेलो पाहिजे. ही भावना दूर करून प्रत्येकाने कुटुंबामध्ये असं म्हणजे प्रत्येकाने असं सारखं आहे बस, प्रत्येकाने समोर गेलं पाहिजे. प्रत्येक दृष्टीतून आपला म्हणजे विकास करून घेतला पाहिजे. तो आर्थिक दृष्ट्या का होईना सबल झालं पाहिजे आणि आपल्या सोबतच आपल्या भावाला देखील त्या कार्यामध्ये समोर करून एकत्रित येऊन मग आपलं जे उत्पन्न वाढते त्यातील काही भाग हा समाजासाठी लावून आपल्या समाजाला पण हातभार लावला पाहिजे. कोणाला शिक्षणासाठी अडचण जात असेल, कुठला गरीब विद्यार्थी असेल तर त्याला आर्थिक मदत देऊन त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्याला शिक्षणातून आपल्या समाजाचं महत्व, बाबासाहेबांचे विचार, बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रचार प्रसार ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजून सांगितल्या पाहिजे. शिक्षणामुळे आपल्याला सद्विवेक बुद्धीची निर्मिती होते. चांगलं काय वाईट काय आपण याचा विचार करू शकतो. म्हणून अशा गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोवर आपण आपल्या परिसरातील व्यक्तींनी ज्यांना ह्या गोष्टीचा म्हणजे ज्या गोष्टी कळतात लोकांना की नाही बा ह्या व्यक्तीला ही अडचण आहे, तर ती सामाजिक दृष्टिकोनातून ती गोष्ट आपण सोडवली पाहिजे. त्या मुलाची ती अडचण आपण दूर केली पाहिजे. अपने ही दल की हित की सुरक्षा करना. आता बघा, प्रत्येक ठिकाणी असे गट निर्माण झालेले आहे, संघटना निर्माण झालेल्या आहे. प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या गटाचा, संघटनेचा विचार करतो. असं न करता
आपल्या संघटनेचाही विचार करायला पाहिजे, आपल्या संघटनेचा विकास करायला पाहिजे. त्यासोबतच दुसरी जी संघटना असेल आणि ते समजा चांगलं कार्य करत असेल तर त्याला देखील सपोर्ट करून आपण एकी निर्माण करून आपलं संघ हे मजबूत करायला पाहिजे. आणि जोपर्यंत संघ मजबूत होणार नाही तोपर्यंत आपल्या बाबासाहेबांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत नाही पोहोचू शकत. त्यासाठी प्रत्येकाने मिळून मिसळून संघाने राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार आचार, बाबासाहेबांचे जे ध्येय होते, जे स्वप्न होते ते साकारण्यासाठी आज संघटन मजबूत करण्याची खूप गरज आहे. आणि ते आपलं सगळ्यांचं म्हणजे वैयक्तिक ही गोष्ट आहे की प्रत्येकाने ती समजून घेऊन ती एकोप्याने आणि संघटितून कार्य करून आपण बाबासाहेबांचे विचार समोर नेले पाहिजे. हे आजच्या सामाजिक संघटनेचं म्हणजे हा विश्लेषण समजा की जोपर्यंत संघटन मजबूत होत नाही तोपर्यंत आपण समोर जाऊ शकत नाही. तर सगळ्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे. आणि सगळ्यांचे मतभेद असतात, प्रत्येकांचे मापदंड हे विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे, तरी पण त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. एखादी त्याची गोष्ट चांगली नसेल ठीक आहे, पण आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे की तू इथे चुकतो आहेस, ही गोष्ट तू अशी करायला पाहिजे, तू निश्चितच सुधारेल. आणि समाज हा कसा एखाद्या व्यक्तीला समाजातील एखाद्या व्यक्तीवर समजा अत्याचार झाला तर आपला समाजच आपल्या समाजासाठी धावून येतो. म्हणून समाजाने एकत्रित येऊन संघटित राहून आपलं संघटन मजबूत करणे खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकांची एक भावना म्हणू किंवा प्रत्येकाने स्वतःमध्ये कार्याची निर्मिती करा की आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे आणि बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकांपर्यंत पोहोचवू, यासाठी संघटनेला मजबूत करा. हेच आजच्या विषयाचं विश्लेषण आहे. जय भीम. जय भीम सर्वांना. आजचा विषय आहे सामाजिक संघ को मजबूत करना. सामाजिक संघ हा आपल्या घरापासूनच सुरुवात होतो. सुरुवातीला तर आपल्या घरात आपल्या परिवाराची एकी पाहिजे. आपले मुलं आहे, आपला परिवार, बहीण भाऊ किंवा मोठे गृहस्थ राहतात, आई वडील सासू सासरे, तर हा एक संघच आहे. हा जेव्हा संघ आपण एकत्रित राहू, एका विचाराने एकोप्याने राहू, तेव्हा आपण समाजात काहीतरी करू शकू. जर आपण घरातच वादविवाद राहतील आपले, आताची परिस्थिती तर अशी आहे की मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी जातात आणि फक्त आई वडील घरी राहतात. मग हाच संघ नाही राहत आणि आई वडिलांना कधी बिमार झाले, काही झाले तरी त्यांच्यात ते तेवढ्या दुरून येऊ शकत नाही. तर म्हणून हा संघ कसा होतापर्यंत शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी तर जावं लागतेच प्रत्येकाला, पण तरी जास्त पैशाची म्हणा जास्त लोभ न करता जर आपल्या परिवारासोबत राहिलं तर आपल्याला कदाचित दुसऱ्याची गरज पडू शकत नाही. कधी शेजारी कामे पडतात, कधी नाही पडत. आता हे संघ झाला एक आपला आणि नंतर मग शेजारी पाजारी हे संघ तर दूर दूरचे राही, पण पहिला संघ आपल्या परिवारातला आहे. आणि आपणही एक संघच आहोत, इतके जे येतो आणि एका विचारानं चालतो तो. तर आता हे बुद्ध धम्म आणि संघ, तर आपल्यासमोर चारित्र्य म्हणजे चारित्र्याचे सर्वोच्च स्थान असलेले आपले बुद्ध आणि बाबासाहेब हेच आपले समोरचे आदर्श आहे. चारित्र्यवान म्हणाल तर आपल्या स्त्रियांसाठी रमाबाई, सावित्रीबाई ह्या म्हणजे सर्वात चांगले आदर्श आहेत. त्यांचा जर आदर्श घेऊन चाललो आपण तर आपली प्रगती होणारच होणार आहे. जर आचरण सर्वजण करतील तर एक संघ निर्माण होणंच आहे, कारण की आचरण हे एकच सांगितलेलं आहे, धम्माचं आचरण पंचशील. तर याचं जर आचरण सर्वांनी केलं तर एक संघ तयार होईल. आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वतःपुरतंच सीमित राहत आहोत. स्वतःचाच विचार करणं, स्वतःचेच मुलं बाळ शिकले पाहिजे, स्वतःची प्रगती झाली पाहिजे. आता घरचा कार्यक्रम असला की कार्यक्रमात लग्नात खूप खर्च करतात, म्हणजे ही कशी आपलीच प्रगती झाली, ज्याची काही आवश्यकता राहत नाही, परंतु आपल्या देखाव्यासाठी त्यांनी एवढा खर्च केला, त्यांनी असं केलं तर आपण त्याच्यापेक्षा चांगलं केलं पाहिजे. तर हे पैशाचा विल्हेवाटच आहे ना, विनाकारण आहे, काही गरज नाही. ते जर केलं आपण तरच लग्न होईल, नाही तर होणार नाही असं आहे का? नाही आहे. तर तो जो पैसा आहे तो आपण एका
एका याच्यात जमा केला पाहिजे आपल्या संघासाठी. एका संघाने समजा एक जरी असा संघ असला की त्यांनी असं म्हणायचं किंवा विचार करायचा की मी ह्या लग्नासाठी एवढा पैसा खर्च करत आहे, त्याच्यापैकी काहीतरी मी दान देईल आणि माझ्या समाजासाठी कामी येईल. असा जर विचार राहिला तर ते आपली प्रगती होईल की नाही, कारण की समाज